नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला 5व्या धड्याचा तिसरा भाग. या धड्याचं नाव आहे विस्तार सूत्रे. या धड्यामध्ये आपण आता पूर्ण धड्याची म्हणजे उरलेल्या धड्याची पूर्णच्या पूर्ण थिअरी आज कंप्लीट करू. तर चला सुरू करूया या भागाला. आता आपण करूया a वजा b पूर्ण कंसाचा तिसरा घातचा विस्तार म्हणजेच काय एक्सपान्शन ऑफ a मायनस b होल क्यूब. तर कसं करणार आपण जसे a अधिक b पूर्ण कंसाचा घन केला होता तसंच आपण इथे सोडवणार आहोत. तर आपण काय केले पहिले घन म्हणजे काय हीच संख्या a वजा b स्वतःशी 3 वेळा गुणली जाईल. आता a वजा b तर आपण लिहू शकतो ही संख्या म्हणजे a वजा b ही पाया पकडली, a वजा b हा एक पाया पकडला, यांचा घातांक 1 आहे. समजा पाया जर समान असेल तर घातांकाची होते बेरीज म्हणजे आपले उत्तर आहे a वजा b चा पूर्ण वर्ग आणि a वजा b आपल्याला एक साईड बाजूला आहेत. तर आपण काय करायचं आता या a ने पहिले a वजा b हा पूर्ण वर्ग आपण सोडून घेऊ. त्याचे उत्तर आले a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. त्यानंतर ह्या a ने या पूर्ण कंसाला गुणा, मध्ये वजाबाकी चिन्ह ठेवा, मग b ने या पूर्ण कंसाला गुणा. गुणल्यानंतर काय भेटले a गुणिले a चा वर्ग हा झाला 1 चा घन, a गुणिले वजा 2ab म्हणजे इथे a आणि इथे आहे तर a चा वर्ग होतो आणि त्याच्या पुढे a आणि b चा वर्ग झाला तर ab चा वर्ग. तसंच पुढे पाहिलं तर b गुणिले a चा वर्ग झाला तर a वर्ग b, नंतर b गुणिले 2ab गेल्या तर 2a जशा तसा परंतु वजा आणि वजा होते अधिक आणि b गुणिले b होता b चा वर्ग आणि सगळ्यात शेवटी वजा आणि अधिक झाले वजा आणि b गुणिले b चा वर्ग झाला b चा घन. आता इथे बघा समान असलेल्या संख्या कुठल्या आहेत तर ज्याचा चल ज्या संख्या चल समान आहेत त्याच्या सहगुणकाची करू बेरीज म्हणजेच काय a वर्ग गुणिले b, a वर्ग गुणिले b त्याचा चल आहे 1 वजा 1 आणि याचा चल आहे वजा 2 तर झाले वजा 3. तसे इथे a गुणिले b चा वर्ग इथे चल आहे 1, इथे या चलाचा सहगुणक आहे 1 आणि a गुणिले b च्या वर्गाचा इथे सहगुणक आहे 2 तर 2 आणि याचा सहगुणक 1 यांची बेरीज केली तर उत्तर आहे 3. तर अशा प्रकारे आपला झाला a वजा b पूर्ण कंसाचा घनाचा विस्तार. तर हे एक आपल्याला भेटले नवीन सूत्र. आता काही उदाहरणे घेऊ म्हणजे आपल्याला कळेल या a वजा b चा घन कसा वापरायचा. तर आपल्याला पहिलं उदाहरण आहे x वजा 2 चा घन. आपल्याला याचा विस्तार करायचा. ते x आहे a आणि b आहे 2. तर आपल्या दिलेल्या या सूत्रामध्ये a च्या जागी x लिहा आणि b च्या जागी 2 लिहा. तर तेवढीच मांडणी केली तर आपल्याला उत्तर भेटेल x चा घन वजा 6x चा वर्ग अधिक 12x वजा 8 असे. पुढे 4p वजा 5q पूर्ण कंसाचा घन. तर इथे a आहे आपला x आहे, इथे a भेटला आपला 4p आणि b भेटला आपल्याला 5q. तर दिलेल्या संख्या म्हणजे या पूर्ण सूत्रामध्ये a च्या जागी 4p टाका आणि b च्या जागी फक्त 5q टाका तर आपल्याला उत्तर भेटेल 64p चा घन वजा 240p चा वर्ग गुणिले q अधिक 300pq चा वर्ग वजा 125q चा घन. आता विस्तार सूत्राचा उपयोग करून 99 चा घन शोधा. तर 99 चा घन कशा शोधता येईल तर 100 वजा 1 केले तर 99 येतात. तर 100 वजा 1 चा घन म्हणजेच काय a आपला आला 100 आणि b आपला आहे 1. तर दिलेल्या सूत्रामध्ये a च्या जागी 100 टाका, b च्या जागी 1 टाका तर आपलं उत्तर भेटेल 9,70,299 इतके. चौथा सोपे रूप द्या म्हणजेच काय p अधिक q पूर्ण कंसाचा घन अधिक p वजा q पूर्ण कंसाचा घन. तर पहिले p अधिक q पूर्ण कंसाचा घन सोडवून घेतला, त्यानंतर अधिक p वजा q पूर्ण कंसाचा घन आपण सोडवून घेतला, त्यानंतर सामायिक किंवा समान चल असणारी संख्या बघितली तर p चा घन समान आहे त्यांच्या सहगुणकाची बेरीज करून आपल्याला 2p घन आले. त्यानंतर ते बघा 3p चा वर्ग गुणिले q आणि ते आहे वजा 3p चा वर्ग गुणिले q. तर ह्या दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतात किंवा वजा करतात तर उत्तर येते 0. त्यापुढे अधिक 3pq चा वर्ग आणि ते आहे अधिक 3pq चा वर्ग तर उत्तर आले 6pq चा वर्ग. इथे आहे q चा घन आणि इथे वजा q चा घन तर एकमेकांना वजा करून टाकता उत्तर येते 0. तर आपले उत्तर भेटले 2p चा घन अधिक 6pq चा वर्ग. तसाच पुढे प्रश्न दिलाय 2x अधिक 3y चा घन वजा 2x वजा 3y चा घन. तर पहिले याला पूर्ण सूत्र वापरून घ्या, यालाही पूर्ण सूत्र वापरून घ्या आणि मध्ये फक्त वजाबाकी चिन्ह ठेवा. जेव्हा वजाबाकी चिन्ह आपण 8 टाकू कंसाच्या आत तर दिलेल्या सगळ्या संख्यांचे चिन्ह बदलले जातील म्हणजे अधिकचे चिन्ह वजाचे आणि वजा चिन्ह अधिकचे. तर असे झाल्यानंतर आपल्याला फक्त समान चल असलेली संख्या शोधायची म्हणजे x चा घन इथे आहे x चा घन इथे आहे परंतु यांचा सहगुणक वजा 8 आहे आणि इथे अधिक 8 आहे तर याचं उत्तर झाले 0 कारण हे पूर्णतः एकमेकांना वजा होऊन जातात. x चा वर्ग गुणिले y इथे x चा वर्ग गुणिले y तर 36 हा याचा सहगुणक याचा 36 हा सहगुणक तर दोघांची बेरीज केली तर उत्तर आले 72.
54xy चा वर्ग, इथे वजा 54xy चा वर्ग. तर याचे चल समान आहेत, परंतु सहगुणक यांचे बरोबर विरुद्ध असल्यामुळे यांचे उत्तर झाले 0. म्हणजे 54 अधिक आहे, इथे वजा 54 आहे, तर 0 उत्तर आले. त्यानंतर आहे 27y चा घन, इथे आहे 27y चा घन. तर चल समान ठेवले तर 27 होतात 54y चा घन. तर आपण हे दोन नवीन सूत्रे पाहिली, a अधिक b चा घन आणि a वजा b चा घन, ज्याचं उत्तर येते a चा घन अधिक b चा घन अधिक 3ab अधिक कंसामध्ये आपण a अधिक b लिहू शकतो. आणि तसंच a वजा 3b चा घन जर पाहिला तर a चा घन आणि b चा घन लिहिला, त्यानंतर 3ab जर समान काढले तर इथला a एक राहतो, इथला एक b राहतो, तर a वजा b आपल्याला उत्तर भेटते. तर हा एक नवीन सूत्राचा शॉर्टकट आहे जो आपण वापरू शकतो. आता पुढे a अधिक b अधिक c या पूर्ण कंसाचा वर्ग घ्या. आपल्याकडे आतापर्यंत फक्त दोनच पदे होती, आता तिसरंही पद आले आणि तिन्हाचा आपल्याला वर्ग घ्यायचा. तर काय करावं लागेल? वर्ग म्हणजे काय? तीच संख्या एकमेकांवर 2 वेळा गुणली होते. तर आपण काय लिहिले? a अधिक b अधिक c गुणिले a अधिक b अधिक c. तर पहिल्यांदा काय करायचंय? a ने ह्या पूर्ण संख्येला गुणा अधिक b ने ह्या पूर्ण संख्येला गुणा अधिक c ने ह्या पूर्ण संख्येला गुणा. तर a गुणिले a होता a चा वर्ग, नंतर ab आणि ac. तसंच b गुणिले a लिहिलं तर ab याला b गुणिले b लिहिलं तर b वर्ग झाला आणि b गुणिले c झाला bc झाला. तसंच पुढचा कंस सोडवला तर c गुणिले a झाला ac, c गुणिले b झाला bc आणि c गुणिले c झाला c चा वर्ग. आता समांचल असले कुठे? 1 2. तर हे दोन समांचल भेटली तर 2ab लिहिला, ac दोन समांचल भेटली तर 2ac लिहिला आणि ab पुढे भेटला bc आणि bc, तर आपल्याला धरला 2bc स्क्वेअर झाला. तर आपल्याला उत्तर काय भेटते? a चा वर्ग b चा वर्ग c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2ac अधिक 2ac हे नवीन सूत्र आपल्याला मिळते. तर चला आपण यावरती काही उदाहरणं घेऊ. तर पहिला आहे विस्तार करा p अधिक q अधिक 3 चा वर्ग. तर आपल्याला सूत्र काय मिळाले होते? a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. तर इथे a कोण आहे, b कोण आहे तो पाहून घ्या, त्यानंतर त्याची आपल्याला मिळालेल्या सूत्रानुसार त्याची मांडणी करा. तर इथे a आहे p, b आहे q आणि c आहे 3. तर a चा घन लिहिला तर आपल्याला पहिला भेटेल a चा वर्ग म्हणजे p वर्ग झाला, q चा वर्ग म्हणजे b चा वर्ग म्हणजे q चा वर्ग दिला, नंतर c चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9 लिहिला. त्यापुढे काय? a आणि b चा वर्ग गुणाकार म्हणजे pq, त्यानंतर b आणि c चा गुणाकार म्हणजेच 3q आणि त्यापुढे 3 गुणिले p चा गुणाकार आणि त्यामध्ये सगळ्यांना 2 ने गुणायचं आहे म्हणजे 2pq 6q आणि 6p अधिक 9 असे उत्तर आले. वर्ग विस्ताराच्या पायऱ्यांच्या चौकटीत योग्य पद लिहा. हा आहे आपला प्रश्न क्रमांक 2. तर 2p अधिक 3m अधिक 4n चा पूर्ण कंसाचा वर्ग. तर आपला सूत्र काय होते? तर a आहे आपला 2p, b आहे आपला 3m आणि c आपला 4n. आता आपल्याला सूत्र होते a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac असं आपलं सूत्र होते. तर पहा इथे आपण लिहिताना गेले ना c चा वर्ग म्हणजे काय? 4n चा वर्ग. त्यापुढे 2 गुणिले 2p गुणिले 2m म्हणजेच काय? ab चा गुणाकार लिहा. त्यापुढे 2 गुणिले 4n म्हणजेच काय? a गुणिले c लिहा म्हणजे 2p लिहा किंवा m गुणिले हा लिहा, कारण इथे 2p आहे याचा अर्थ काय? 3m आणि 4n चा गुणाकार लिहायचा आहे. आणि इथे 2p आहे म्हणजे 2p आणि म्हणजे याचा गुणाकार बाकी आहे, तर इथे शेवटच्या कंसात 4n लिहिला आणि सगळ्यांचा गुणाकार केला तर 2p चा वर्ग आपला येतो 4p चा वर्ग अधिक 9m वर्ग आणि इथे येतो c चा वर्ग म्हणजेच काय? 4 गुणिले 4 16n चा वर्ग. त्यापुढे 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे 4pm म्हणजे 12pm झाले. आता 2 गुणिले इथे लिहिले तर 3m, तर 3n गुणिले 4m तर 3 चौक 12 गुणिले 24mn आणि पुढे 2 गुणिले 2 गुणिले 4 म्हणजे 4 गुणिले 4 झाले 16 आणि p आणि n इथे उत्तर येते. सरळ रूप द्या. उदाहरण तिसरे l अधिक 2m अधिक n चा होल पूर्ण कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात दिले l वजा 2m अधिक n ह्या पूर्ण कंसाचा वर्ग. तर कसे सोडवाल? तर पहिले या पूर्ण कंसाला a पकडला, याला जर b पकडला तर a अधिक b चा वर्ग आपल्याला लिहिता येतो. कसं लिहितो? a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग आणि त्याच्या पुढे आपला c चा वर्ग. तर आपण त्या प्रकारे आपण सोडवू शकतो किंवा आपल्याकडे नियम आपल्याला माहिती आहे a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac आपण त्या नियमानुसार वापरलं. तर हे दोन्ही आपण याला वापरून घेतले. आता फक्त इथे लक्षात ठेवा इथे b ची किंमत वजा 2 आहे, तर आपल्याला सूत्रात वापरताना पण त्याला वजा 2च घेऊन आपल्याला सोडवायचं आहे.
आणि सगळ्यांची बेरीज केली तर आपलं उत्तर आले 2l चा वर्ग अधिक 8m चा वर्ग अधिक 2n चा वर्ग अधिक 4ln. तर आज आपण दोन वेगवेगळी सूत्रे पाहिली. एक पाहिले a वजा b पूर्ण कंसाचा घन, त्यानंतर पाहिला a अधिक b अधिक c या पूर्ण संख्येचा वर्ग. कसा गुणाकार करतात किंवा कसा आपण ती सूत्रे मिळवतो हे आपण पाहिले, त्यावरची वेगवेगळी उदाहरणे पाहिली. आता येणाऱ्या पुढच्या विभागामध्ये किंवा पुढच्या भागामध्ये आपण यांच्यावरचा सराव संच आपण सोडूया. तर चला आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.